दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी मुख्यमंत्री कार्यालयातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंग यांचे फोटो हटवल्याचे समोर आले आहे। दिल्ली विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्या आतिशी यांनी याबाबत एक फोटो प्रसिद्ध करत रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला चढवला। त्यावरून विधानसभेच्या पहिल्याच अधिवेशनात जोरदार हंगामा झाला। महाराष्ट्रात कोकणात मालवण येथे भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यानंतर एका व्यक्तीने भारताविरोधात घोषणाबाजी केली होती। त्यानंतर वातावरण तापलं। कुडाळचे शिवसेना आमदार निलेश राणे यांनी त्या व्यक्तीविरोधात कारवाई करण्याची मागणी केली। चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत पाकिस्तान सामना सुरू असताना रोहित शर्माच्या विकेटनंतर दुकान मालकाने कथितरित्या पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या। या दुकान मालकावर झालेल्या कारवाईचा व्हिडिओ शिवसेना नेते निलेश राणे यांनी एक्सवर शेअर केला आहे। बोगस बांधकाम प्रकरणी संबंधित बिल्डर, अभियंता, अधिकाऱ्यांवर चौकशीअंती कारवाई करावी या मागणीचे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांना देण्यात आले। बोगस बांधकाम प्रकरणी संबंधित बिल्डर, अभियंता, अधिकाऱ्यांवर चौकशीअंती कारवाई करावी या मागणीचे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांना देण्यात आले अशी मागणी केली आहे। निवेदन देतेवेळी जिल्हा संपर्क प्रमुख जमीर शेख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सलग तिसऱ्या दिवशी कर्नाटक मार्गावरील सुमारे 600हून अधिक फेऱ्या रद्द केल्या। बेळगावसह कर्नाटकच्या विविध भागात सुमारे 20,000हून अधिक प्रवासी रोज प्रवास करतात। कर्नाटक महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या तब्बल 1200 बस फेऱ्या रद्द झाल्या। त्यामुळे मोठा फटका परिवहन महामंडळाला बसत आहे। अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे। महसूल व पोलीस प्रशासनाच्या पथकाने भीमा नदीपात्रात अवैध वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या 18 लाकडी होड्या जेसीबी व कटरच्या सहाय्याने पूर्णपणे नष्ट केल्याची माहिती तहसीलदार सचिन लंगुटे यांनी दिली। कलाविश्वातून एक वाईट बातमी समोर येत आहे। टीव्ही अभिनेत्याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे। लाखात एक आमचा दादा फेम अभिनेता संतोष हनुमंत नलावडे यांचं अपघातात निधन झालं आहे। ते 49 वर्षांचे होते। त्यांच्या निधनाच्या बातमीने टेलिव्हिजन विश्वात शोककळा पसरली आहे। प्रयागराज येथे महाकुंभानिमित्त दर्शन आटोपून परतणाऱ्या कारचा अपघात झाला। या अपघातात सोलापुरातील 4 भाविक जखमी झाले। 21 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 2:30च्या सुमारास आग्र्याच्या पुढे 3 किलोमीटरवर हा अपघात झाला। परत 21 फेब्रुवारी रोजी रात्री 2:30च्या सुमारास आग्रा ते सोलापूरच्या दिशेने ते येत होते। आग्र्यापासून 3 किलोमीटरवर पुढे आल्यानंतर समोरून जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बसला कारची पाठीमागून धडक बसली। अपघातानंतर सर्व जखमींवर त्या ठिकाणी प्राथमिक उपचार करण्यात आले। पुढील उपचार करण्यासाठी नातेवाईकांनी रुग्णवाहिकेतून सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे। या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदा कांद्याची आवक घटली होती। महिन्याभरापासून दररोज 150 ते 200 ट्रक कांद्याची आवक होत होती। मागील आठवड्यात त्यात वाढ होऊन सरासरी 300 ते 350 ट्रक कांद्याची आवक होत आहे। दर मात्र सरासरी प्रति क्विंटल 1800 रुपयांपर्यंत राहिला आहे। महाराष्ट्रातील महायुती सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती। या योजनेअंतर्गत 21 ते 65 वर्षांपर्यंतच्या गरजू महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात। आतापर्यंत या योजनेतून महिलांना 7 हप्ते देण्यात आले आहेत। आता फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आजपासून पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होत आहे। राज्य परिवहन विभागाने 2019 पूर्वीच्या दुचाकी, 4 चाकी आणि सर्वच वाहनांना HSRP नंबर प्लेट बसविण्याची सक्ती केली आहे। मात्र जी दुचाकी नंबर प्लेट गुजरातमध्ये 160 रुपयात मिळत आहे, त्यास नंबर प्लेटसाठी महाराष्ट्रात 450 रुपये मोजावे लागणार आहेत। ही महाराष्ट्रीयन जनतेची लूट आहे। एक तर हा निर्णय रद्द करावा किंवा सुरक्षेच्या दृष्टीने गरज असेलच तर अन्य राज्याप्रमाणे वाजवी किमतीत ही नंबर प्लेट मिळावी अशी मागणी संभाजी आरमारकडून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांच्याकडे निवेदनाद्वारे कळण्यात आली आहे।